नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य सध्या एका दुर्मिळ पक्ष्याच्या आगमनामुळे चर्चेत आले आहे. ग्रेट व्हाईट पेलिकन, ग्रोसी पेलिकन या स्थलांतरित आणि अत्यंत दुर्मिळ पक्ष्यांचे येथे प्रथमच दर्शन झाल्याची नोंद झाली असून ही घटना महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक मानली जात आहे. अभयारण्याच्या अधिकृत नोंदींनुसार यापूर्वी या पक्ष्याचे दर्शन झाल्याची नोंद नाही. त्यामुळे पक्षी अभ्यासक आणि निसर्गप्रेमींमध्ये मोठा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. परतीच्या स्थलांतराच्या रिटर्न मायग्रेशन प्रवासादरम्यान या पक्ष्यांनी नांदूर मध्यमेश्वरची निवड करणे हे येथील परिसंस्थेच्या उत्तम आरोग्याचे द्योतक मानले जात आहे. ग्रेट व्हाईट पेलिकन या पक्ष्याच्या पांढऱ्या शुभ्र पिसांवर विणीच्या हंगामात किंवा विशिष्ट प्रकाशात हलकी गुलाबी रोसी छटा दिसून येते. त्यामुळेच या पक्ष्याला रोजी पेलिकन असेही संबोधले जाते. हे पक्षी हिवाळ्याच्या सुरुवातीला उत्तर गोलार्धातून दक्षिणेकडे स्थलांतर करतात आणि मार्च महिन्याच्या अखेरीस पुन्हा आपल्या मूळ अधिवासाकडे युरोप व मध्य आशियाकडे परतू लागतात. या दीर्घ प्रवासात विश्रांती व अन्नासाठी त्यांनी नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याची निवड केली आहे. पेलिकन हे जगातील सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक असून त्यांच्या पंखांचा विस्तार अत्यंत मोठा असतो. जलाशयातील माशांवर त्यांचा मुख्य आहार अवलंबून असतो. त्यामुळे योग्य अधिवास त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जलाशयातील माशांची मुबलक उपलब्धता तसेच पानवेली व टायफा यांचे उच्चाटन करून योग्य अधिवास निर्मिती हे या पक्ष्यांच्या आगमनाचे मुख्य कारण आहे. कृष्णा भवर, उपवन संरक्षक, वन्यजीव, नाशिक. अधिवास जपला आणि योग्य व्यवस्थापन केले तर दुर्मिळ पक्षी देखील आकर्षित होऊ शकतात. याचे हे उत्तम उदाहरण आहे. हेमंत उबाळे, सहाय्यक वन संरक्षक, नांदूर मध्यमेश्वर. ग्रेट व्हाईट पेलिकनच्या आगमनामुळे अभयारण्य आणि पक्षीप्रेमींसाठी हा अत्यंत आनंदाचा व ऐतिहासिक क्षण आहे. हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूर मध्यमेश्वर. डिजिटल शिवस्वराज्य न्यूज, नाशिक. विभागीय संपादक श्री उत्तम भीमराव जाधव.